स्वतः पिकवल्या धान्याचा ना तोडी सुखाचा घास आहे, कर्जात बुडतो शेतकरी, गळी सावकारी फास आहे। अशी वाईट अवस्था मराठवाड्यातील शेतकऱ्याची झालेली असतानाच ज्या शेतकऱ्यामुळे आपण जगतो, सण उत्सव दिवाळी उत्साहाने साजरी करतो, त्या शेतकऱ्याच्या घरात या दिवाळी सणात पूर्णपणे अंधार झालेला आहे। यामुळेच त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी खारीच्या वाट्यातून छोटासा प्रयत्न केलाय। मदत नव्हे कर्तव्य समजून समस्त पुणेकर वंदे मातरम संघटना, युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टच्या माध्यमातून 1000 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण। ही मदत सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील थोडगा, खंडाळी, मोघा या गावात पुरामुळे ज्यांच्या जमिनी पाण्याखाली होत्या अशा गरजू पूरग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात आली। एक दिवा पेटवूया बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवून दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, विशाल शिंदे, नाना कदम, अमोल भुरेवार, शिवशांत गलाले, राहुल स्वामी, प्रसाद कुलकर्णी, विशाल चिंचवलकर, आदित्य मुंगळे, आकाश जामगे, अमित सांगोळे, अतिश जाधव व गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते। वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप छान वाक्य आहे, यशाचा मार्ग असेल तर मी शोधेल आणि नसेल तो मी निर्माण करेल। आणि त्यांची प्रेरणा अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या भारताचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज। यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसला मला, उठा संघर्ष करा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य, सावरकर चौक आहे पलीकडं, ये मजेशी परतली मातृभूमीला, सागरा पान तळमळला। या अहमदपूरच्या भूमीमध्ये आल्यानंतर तुम्ही जे आमचा सत्कार केला किंवा हे केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा कृतज्ञ आहे। या भागात आमचे संपर्क प्रमुख अमोल जगताप गेली अनेक वर्षे संघटनेचे, वंदे मातरम संघटनेचं काम करतात।
आम्हाला जेव्हा अमोल जगतापांनी सांगितलं की या भागात गडशी, शिंगणी, खंडाळी ही जी गावं आहेत या गावांमध्ये कमी प्रमाणात नुकसान झाले, पण नुकसान झाले. आणि हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित संघटना नाही आहे, कुठलाही राजकारणाचा कार्यक्रम नाही आहे. हा कार्यक्रम शेतकरी बांधवाला त्याच्या बांध्यावरती जाऊन दिवाळी फराळ किट देणं ही एक सामाजिक बांधिलकी आहे. आणि आपलं समाजापाशी असलेलं प्रेम या आपुलकीनी, या भावनेनी आम्ही 470 किलोमीटर इथं आलो. याच गोष्टींसाठी इथं आलोय की शेतकरी बांधव उपाशी राहायला नाही पाहिजे, त्याच्या घरातली दिवाळी गोड झाली पाहिजे. म्हणजे सण करू साजरे माध्यम जरासे वेगळं, तर वेगळं काय असलं पाहिजे. आज पहिला दिवा आहे, आज वसुबारस आहे, आज पहिला दिवा आहे. आम्ही कालपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. मराठवाड्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटतोय, त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या जाणून घेत असताना आपण काय करू शकतो, आपण त्यांचे अश्रू पुसू शकत नाही, निदान त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद अश्रू आणू शकतो, एवढं करू शकतो. त्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना एक मानसिक समाधान आम्हाला मिळतं या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे खूप वेळा अमोलचं तळमळ असती की अण्णा लातूरमध्ये हे झाले, अण्णा लातूरमध्ये ते झाले. मागच्या वेळेस जेव्हा मी लातूरमध्ये आलो तो एका भगिनीवरती बलात्काराचा प्रयत्न झाला होता किंवा त्या गोष्टी घडल्या होत्या, तेव्हा आम्ही खूप मोठी आंदोलनं वगैरे करून गेलो. तर मला इथं यायला जमलं नाही त्यावेळेस. आणि आज खरं तर या सगळ्या शेतकरी बांधवांना भेटणं आणि त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिवाळी फराळाचं किट देणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं आणि खूप औक्षणिक म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला, की जी गोष्ट आम्हाला करायला आनंदाने आवडती आणि त्या आनंदासाठी आम्ही इथं आलेले. अमोलचे सहकारी असतील, प्रसाद हे, माधव चरे असतील, आमचा सुशांत गेले 4-5 दिवस झाले झोपला नाही, म्हणजे व्यवस्थित इतकं काम करतोय की आता ही जी टीम सगळी वर्क चाललंय त्यामध्ये सुशांत इतकं मोठ्या प्रमाणात काम करतोय. तर हे काम पुढं वाढत राहो. अमोल पुण्यात पण खूप छान काम करतो, पुण्यात पण अमोलची खूप मदत असते सगळ्या गोष्टींमध्ये. अमोलसारखी आणि त्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या की असे सहकारी मला लाभणं आणि अशा सहकाऱ्यांच्या जीवावरती मी काम करतोय. म्हणजे ह्यांचा टीम वर्क मी काम करतोय. तर छत्रपतींच्या या पुतळ्यापाशी जे आज तुम्ही आमचं स्वागत केलं, या सगळ्या गोष्टी केल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अमोल जगताप. खरं तर अहमदपूरचा रहिवासी जरी असलो तरी मी ह्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात काम केलं आहे. खरं माझं काम जे काही आहे मी पुणे शहरामध्ये केलं आहे, म्हणजे जिथं गरज आहे त्या ठिकाणी मी काम केलं. फक्त आज जेव्हा ह्या काही गोष्टी झाल्या पूरग्रस्त भागामध्ये त्यावेळी खूप वाईट वाटलं, कारण की शेतकऱ्यांचे जे अश्रू होते ते पुसायला ह्यावेळी कुणीही नव्हतं. जो शेतकरी प्रत्येक दिवाळीमध्ये प्रत्येकांची म्हणजे आपल्या सण उत्सवामध्ये असेल, दिवाळीमध्ये असेल, आपण जे आनंदाने जे कुठलाही सण साजरा करतो ते शेतकऱ्यांमुळे करतो आणि त्यांच्या वाटी नेहमी दुःख असतं. त्या अशा वाईट गोष्टींमधनं आम्ही जे आता दौरा करतोय त्या दौऱ्यांमधनं 2-3 गोष्टी अशा पाहायला मिळाल्या की त्या आपण बोलू पण नाही वाटत. आम्ही सीना नदी काठीच्या गावावरती गेलो होतो. त्या गावामध्ये एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की अक्षरशः गावाचं समशान झालंय असं म्हणू नये माणसाने. खरं तर समशान झाले म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण की त्या गावामध्ये काही राहिलं नाहीये. पत्र असतील, गुरे असतील, ढोरं असतील, हे सगळे वाहून गेलेत. आज अहमदपूरमध्ये आपण बघितलंय खंडाळी असेल, शिंदगी असेल, थोडगा असेल, मोगा असेल, ह्या गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेले आणि त्या ठिकाणी आम्ही आमची खारीच्या वाट्यातून एक छोटासा प्रयत्न म्हणून, एक दिवा शेतकऱ्यांसाठी म्हणून ही एक मदत करत आहोत. धन्यवाद. सर्वांना जय जो. वंदे मातरम संघटना पुणे यांच्यातर्फे दरवर्षी सण करूया साजरे माध्यम जरासे वेगळे हा उपक्रम राबवला जातो. आणि यावर्षी दुर्दैवानं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. ती एक संवेदना जागृत ठेवून या संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी किंवा त्यांना थोडंसं एक मदतीचा हात म्हणून किटचं वाटप करत आहेत. तर त्या संदर्भात अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, थोडगा आणि शिंदगी या गावांचे नाव त्यांना दिले होते किंवा इथं जरा विशेष नुकसान झालेलं आहे. तर हे वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जे हे सामाजिक उपक्रम साजरे केले जातात ते निश्चितच प्रेरणादायी आहेत आणि इतर लोकांना सुद्धा ते प्रेरणा देणारे आहेत.
कारण अमोल जगताप गेले 6 ते 7 वर्षापासून आमच्यासोबत काम करतात वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून, की शहरापुरती मर्यादित राहणारी संघटना ग्रामीण भागामध्ये रुजवण्याचं खूप मोठं काम अमोल जगताप यांच्याकडून झाले. त्यांच्यासाठी माझ्या वतीने पुन्हा एकदा टाळ्या वाजवा, कारण अगदी निस्वार्थी भावनेनं आणि एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही. त्यांच्यासोबत जे सुशांत गलेले असतील, आमचे चेहरे पाटील असतील, आता आमचे जे पुण्याचे दादा आले सर्व, त्यांचं सुद्धा अहमदपूर नगरीत स्वागत. की ह्या दुष्काळी भागामध्ये तुम्ही जे काही आशेची पल्लवी जिवंत करत आहात आणि शेतकऱ्याच्या जे गोरगरिबाच्या आयुष्यामध्ये थोडा का होईना एक समाधान तुमच्या लाभणार आहे. तुमचं अहमदपूर तालुक्यामध्ये स्वागत आहे आणि तुमची ही काही छोटीशी जी काही मदत आहे त्यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन. आभार नको मानायला, अभिनंदनच केलेलं चांगलं राहील. आणि तुमचे सामाजिक उपक्रम असेच चालू राहावेत आणि लोकांमध्ये त्या बाबतीत प्रेरणा निर्माण होईल निश्चित अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वंदे मातरम संघटनेचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आवाज बहुजनांचा.